एक तर मी इतक्या दिवसानंतर कॉलेजला गेले आणि कांडच झाला. हॅलो अँड वेलकम टू माय व्लॉग. सो मी फायनली इतक्या दिवसानंतर माझा दिवस उजाडला कॉलेजला जायचा आणि गेली तर हे झालं. काय झालं, आमचे 2 लेक्चर झाले आणि मी जस्ट डोकं ठेवलेलं आणि आमचा तिसरा लेक्चर न्यू लेक्चर होता. सो आम्हाला माहिती नव्हतं कोण येणार होतं. आली आमची HOD मॅम आणि तिने ती व्हॉलेंटियर शोधत होती बिकॉज तिला ॲक्टिव्हिटी कंडक्ट करायची आणि तिला मीच सापडली. आणि आय वॉज लाईक भाई क्यू मिली मैं इसको. आणि मी आहे ना एक जितकी मस्तीखोर किंवा जितका टाईमपासपणा मी माझ्या फ्रेंडसमोर करते ना तेवढा 4 चौघात मला नाही जमत. आय एम सोशली अनसोशल पर्सन यार. त्यानंतर आम्ही ना प्रॅक्टिकलच्या जायला पण आम्ही खूप लेट झालेलो बिकॉज आम्ही क्लासरूममध्येच बसून राहिलो. सो आम्हाला वाटलं झालं आता इकडे पण आम्हाला आत घेत आहेत की नाही घेत आहेत. सो संध्याकाळी मग मी म्हटलं दीदीसोबतच घरी जाते. सो मी दीदीच्या ऑफिस खाली गेलेली आणि मग येताना तिच्यासोबतच आली. आजचा मून काय क्रेझी दिसत होता, लाईक एवढा सुंदर दिसत होता. पण तो रेड का दिसत होता ते मला अजून कळालं नाही, पण एवढा छान दिसत होता. सो मी फटकन कॅप्चर करून घेतला आणि मग आम्ही येताना मार्केटला गेलो. तर ह्या गाडीवाल्याला अक्कल नाही का, भाई दिसतंय भाई रोड बंद आहे तरी तुला तिथूनच यायचं, म्हणजे काय बोलायचं माणसांना, काय सांगायचं आता. त्यानंतर आम्ही आलेलो मार्केटला बिकॉज आम्हाला भाजी वगैरे घ्यायची होती आणि मस्त भाज्या होत्या. सो आम्ही भाजी वगैरे घेतली आणि मग आजचा वेदर पण इतका छान होता, मस्त थंडी थंडी हवा होती बाहेर. सो असा होता माझा आजचा दिवस आणि मग आम्ही घरी आलो. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.